नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 80 गुणांचा कृतीपत्रिकेचा नवीन आराखडा कसा असणार आहे याविषयी चर्चा करणार आहोत। आपल्या कृतीपत्रिकेमध्ये 5 विभाग असतात। पहिला विभाग आहे गद्य विभाग, दुसरा आहे पद्य विभाग, तिसरा विभाग आहे स्थूल वाचन विभाग, चौथा विभाग आहे व्याकरण विभाग आणि पाचवा विभाग आहे उपयोजित लेखन विभाग। गद्य विभागाचे असतील 18 गुण, पद्य विभागाचे असतील एकूण 16 गुण, स्थूल वाचन विभागाचे असतील 6 गुण आणि व्याकरण विभागाचे असतील 16 गुण, उपयोजित लेखन विभाग असेल 24 गुणांचा। असा एकूण 80 मार्कांचा 80 गुणांचा आराखडा यावर्षी कृतीपत्रिकेचा आहे। तर आपण आता गद्य विभागापासून सुरुवात करूया। गद्य विभाग आहे 18 मार्कांचा। गद्य विभागामध्ये प्रश्न पहिला असेल पठित उतारा। पाठ्यपुस्तकातील आपले जे काही पाठ आहेत त्यावरती हा पठित उतारा असेल आणि त्यावर आधारित कृती आपल्याला विचारल्या जातील। त्यामध्ये पहिला आहे आकलन कृती आणि दुसराही आहे आकलन कृती। हे दोन्ही प्रश्न असतील 2-2 मार्कांचे, एकूण 4 मार्क 4 गुण इथे आपल्याला आहेत। आकलन कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जातील। एका वाक्यात उत्तरे, रिकाम्या जागा, सहसंबंध शोधा, जोड्या जुळवा असे कोणत्याही प्रकारचे प्रश्न आपल्याला आकलन कृतीमध्ये येऊ शकतात। तिसरा प्रश्न आहे स्वमत कृती। हा प्रश्न पूर्वी 2 मार्कांसाठी 2 गुणांसाठी होता, आता हा प्रश्न 3 गुणांसाठी दिलेला आहे। प्रश्न पहिला पठित उतारा। इथेही तुम्हाला 7 गुण असतील। हा पहिला उतारा असेल आणि हा उतारा दुसरा असेल। हा दुसऱ्या पाठावर आधारित असेल आणि इथेही आपल्याला 7 गुण आहेत। इथेही आपले 2 प्रश्न सेमच असतील, एकसारखेच असतील, आकलन कृती आणि आकलन कृती 2-2 गुणांसाठी। हाही प्रश्न यामध्येही कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात। एका वाक्यात उत्तरे, एका शब्दात उत्तरे, सहसंबंध शोधा, जोड्या जुळवा कोणत्याही प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात। तिसरा प्रश्न असेल स्वमत कृती। हाही प्रश्न असेल 3 मार्कांसाठी 3 गुणांसाठी। इथे तुम्हाला स्वतःचं मत व्यक्त करायचे। कोणताही प्रश्न दिलेला असेल पाठावर आधारित आणि त्या प्रश्नावरून तुम्हाला स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे। प्रश्न पहिला आहे अपठित उतारा। हा असेल 4 गुणांसाठी। आकलन कृती 2-2 गुणांसाठी। इथेही हे प्रश्न विचारले जातील। ते एका वाक्यात उत्तरे, एका शब्दात उत्तरे कोणत्याही प्रकारचे प्रश्न असू शकतात। याची उत्तरे ही उतार्यातच असणार आहेत। उतार्यातूनच आपल्याला शोधून लिहायची आहेत। त्यामुळे ही कृती ही अगदी सोपी आहे। याच्यामध्ये आता स्वमत विचारलं जाणार नाही। 4 मार्कांसाठी आकलन कृती म्हणजे उतार्यावर आधारितच प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत। आपल्याला फक्त उतारा व्यवस्थित वाचून शोधून त्याची उत्तरं लिहायची आहेत। हा झाला गद्य विभाग। याचे एकूण गुण आहेत 18 गुणांसाठी हा गद्य विभाग आपण पाहिलेला आहे। आता आपण पाहणार आहोत पद्य विभाग। प्रश्न दुसरा पठित पद्य 8 गुणांसाठी। आणि हे पठित पद्य म्हणजे काय तर पाठ्यपुस्तकामध्ये असलेलीच कविता इथे आपल्याला विचारली जाणार आहे। हे 8 गुण कसे विभागलेले आहेत? आकलन कृती 2 गुण, आकलन कृती 2 गुण। हेही प्रश्न एका वाक्यात उत्तरे, एका शब्दात उत्तरे, सहसंबंध शोधा किंवा जोड्या जुळवा कोणत्याही प्रकारे हे प्रश्न विचारले जातील। तिसरा प्रश्न हा नवीन प्रश्न आहे यावर्षी। कवितेतील शब्दांचे अर्थ लिहिणे 2 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे। कविता दिलेली जी कविता आहे त्या कवितेमधून कोणतेही 2 किंवा 4 शब्द विचारले जातील आणि त्या 4 शब्दांचे अर्थ लिहिणे इथे अपेक्षित आहे। चौथा जो प्रश्न आहे तो काव्यसौंदर्य कृती। यावरही आपण चर्चा केलेली आहे। काव्यसौंदर्य कृतीमध्ये 3 प्रकार येतात, अर्थसौंदर्य, भावसौंदर्य आणि विचारसौंदर्य।
हे तिन्ही प्रकारांमध्ये कोणतेही प्रकार विचारला तरी काव्यसौंदर्य कृतीमध्येच येतो तो, आणि तो आहे 2 गुणांसाठी. प्रश्न दुसरा आ. पद्य मुद्दे कृती 8 गुणांसाठी. यामध्ये आपल्याला पद्य विभागातून कोणतीही एक कविता दिलेली असेल, त्या कवितेवरून जे दिलेले मुद्दे असतील त्या मुद्द्यांवरून आपल्याला ती कृती करायची आहे. कोणकोणते असतील ते मुद्दे आपण एकदा पाहूया. एखाद्या कवितेचं नाव दिलेलं असेल, त्या कवितेवरून तुम्हाला प्रश्न विचारलेले असतील. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कोण, कवितेचा विषय कोणता आहे, कवितेमध्ये कोणत्याही ओळी दिल्या जातील त्या ओळींचा तुम्हाला अर्थ विचारला जाईल. कवितेतून मिळणारा संदेश, तुम्हाला या कवितेतून काय संदेश मिळाला आहे हे विचारले जाईल. किंवा कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे, हाही प्रश्न तिथे विचारला जाईल. प्रस्तुत कवितेतील 4 शब्दांचा अर्थ लिहा. कवितेचा नाव दिलेलं असेल, त्या कवितेमधून तुम्हाला 4 प्रश्न विचारले असतील, 4 शब्द दिले असतील आणि त्या 4 शब्दांचा अर्थ तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित आहे. हा प्रश्न, ही पद्यकृती आहे आपली 8 गुणांसाठी. आपला तिसरा विभाग आहे तो आहे स्थूल वाचन विभाग. हा विभाग आहे आपला 6 गुणांसाठी. इथे आपल्याला कोणतेही 3 प्रश्न दिलेले असतील आणि त्या 3 प्रश्नांमधून आपल्याला 2 प्रश्न सोडवायचेत. एकूण गुण असतील 6 गुण. स्थूल वाचन विभागामध्ये कोणताही उतारा दिला जात नाही. या पाठांचे प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना स्वतः वाचून समजून घेऊन पाठ करूनच लिहावी लागतील. इथे कोणताही उतारा असणार नाही. आपला जो चौथा विभाग आहे तो आहे व्याकरण व भाषाभ्यास विभाग. हा विभाग असेल 16 गुणांसाठी. या विभागामध्ये आपले 2 प्रश्न असतील. प्रश्न चौथा अ आणि प्रश्न चौथा आ. प्रश्न चौथा अ मध्ये आपल्याला दिलेला आहे. प्रश्न पहिला आहे तो वाक्यप्रकार ओळखा. हा असेल 2 गुणांसाठी. दुसरा प्रश्न आहे वाक्य रूपांतर करा. हा आहे 2 गुणांसाठी. एकूण आहेत त्याचे 4 गुण. प्रश्न तिसरा असेल 3 पैकी 2 वाक्यप्रचार. अर्थ आणि वाक्यात उपयोग. हा असेल 4 गुणांसाठी. कोणतेही 3 वाक्यप्रचार आपल्याला दिलेले असतील, त्यापैकी कोणतेही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे आणि त्याचं वाक्यात उपयोग आपल्याला करायचा आहे. यामध्ये 100 मार्कांची जेव्हा कृती होती, आपली कृतीपत्रिका होती, त्यावेळे व्याकरण विभागामध्ये समास, अलंकार, सामान्य रूप, पारिभाषिक शब्द, भाषिक खेळ, आकारविल्ल्यानुसार क्रम लावा, हे सर्व प्रकार त्यावेळी होते. हे सर्व प्रकार आता नाही आहेत, आपल्याला या विभागामध्ये नाहीत. म्हणजे हे सगळे प्रकार कॅन्सल केलेले आहेत. आता आपल्याला फक्त वाक्यप्रकार ओळखा, वाक्य रूपांतर करा, वाक्यप्रचार. प्रश्न चौथा आ भाषिक कृती. हाही असेल 8 गुणांसाठी. यामध्ये पहिला असेल शब्दसंपत्ती 4 गुणांसाठी. तर या शब्दसंपत्ती या प्रकारात आपल्याला काय काय असणार आहे, तर अगदी सोपं असणार आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, एक वचन अनेक वचन, लिंग बदला, लिंग ओळखा, असे एकदम सोपे प्रश्न आपल्याला या प्रकारात विचारले जाणार आहेत. हे आहेत 4 गुणांसाठी. दुसरा प्रश्न आहे लेखन नियम. लेखन नियमानुसार लेखन, यामध्ये काय प्रश्न असतील, तर त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतील. दोन्हीपैकी कोणताही एक प्रश्न विचारला जाईल. पहिला असेल अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4 शब्द दिलेले असतील, त्यातला बरोबर शब्द ओळखून आपल्याला लिहायचा आहे. आणि दुसरा प्रश्न असेल लेखन नियमानुसार वाक्य लिहा. एखादं वाक्य दिलेलं असेल, त्यामध्ये काना, मात्रा, वेलांटी चुकीची दिलेली असेल, ती आपण बरोबर करून लिहायची. लेखन नियमानुसार लेखन या वाक्यामध्ये असे कोणतेही दोन्हीपैकी एका प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो 2 गुणांसाठी. तिसरा जो आहे विरामचिन्हे. याही
कृतीमध्ये आपल्याला 2 प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे योग्य विरामचिन्हे वापरा, हाही 2 गुणांसाठी आहे. एक वाक्य दिलेलं असेल, त्या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्ह आपल्याला वापरायची आहेत, किंवा काही शब्द दिलेले असतील किंवा काही चिन्ह दिलेली असतील, त्या चिन्हांवरून आपल्याला त्यांची नावं लिहायची आहेत. असे कोणत्याही स्वरूपात हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तर अशा प्रकारे ही व्याकरण आणि भाषा अभ्यास विभाग 16 गुणांची ही जी कृती आहे, ही कृती अगदी सोपी यावर्षी केलेली आहे. या कृतीमध्ये व्याकरण विभागामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात आणि हे आपण मिळवले पाहिजेत, कारण ही व्याकरण कृती अगदी सोपी केलेली आहे. 5वा जो विभाग आहे तो आहे उपयोजित लेखन विभाग, आणि हा विभाग आहे 24 गुणांसाठी. याच्यामध्ये प्रश्न 5वा अ यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. एक तर आपल्याला असेल पत्रलेखन किंवा असेल सारांश लेखन. पूर्वी आपल्याला पत्रलेखन हे कंपल्सरी होतं, गरजेचंच होतं, पण इथे तुम्हाला आता ऑप्शन आहेत. एकतर तुम्ही पत्रलेखन लिहा किंवा सारांश लेखन लिहा. पत्रलेखन किंवा सारांश लेखन, आणि सारांश लेखनासाठी उतारासुद्धा आपल्याला अपठित उतारा, जो प्रश्न पहिला ई आहे, अपठित उतारा ज्याची उत्तरं आपण आधीच लिहिलेली आहेत, प्रश्नांची उत्तरं सोडवलेली आहेत, आणि याच्यावरून सारांश लेखन करणं अतिशय सोपं जातं. त्यामुळे ज्यांना कोणाला पत्रलेखन करणं सोपं जात असेल ते पत्रलेखन लिहू शकतात, ज्यांना कोणाला सारांश लेखन सोपं जात असेल ते सारांश लेखन करू शकतात. हे सर्व आपण इयत्ता 9वीमध्ये पाहिलेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा आपण हे सर्व पाहणार आहोत. प्रश्न 5वा आहे आ. यामध्ये सुद्धा आपल्याला 3 कृती विचारल्या जाणार आहेत. पूर्वी याच्यामध्ये कोणत्याही 2 कृती विचारल्या जात होत्या आणि या दोन्ही कंपल्सरी होत्या, दोन्ही आवश्यक होत्या. पण आता तसं केलेलं नाही. आता 3 कृती दिलेली आहेत आणि तिन्हीपैकी कोणत्याही 2 तुम्हाला लिहायच्या आहेत. यामध्ये पहिली आहे जाहिरात लेखन, दुसरी आहे बातमी लेखन, तिसरी आहे कथा लेखन. आणि या तिन्ही कृतींमधून कोणतीही 2 कृती आपल्याला करायच्या आहेत. या कृतींना मार्क आहेत 10 गुण. या कृतींना गुण आहेत 10 गुण, प्रत्येकी 5-5 गुण. जो काही आपल्याला सोपं जात असेल ते तुम्ही लिहू शकता. तिन्ही कृतींमधून कोणत्याही 2 कृती तुम्ही करू शकता. आणि प्रश्न, शेवटचा प्रश्न 5वा ई आहे लेखन कौशल्य, म्हणजे निबंध लेखन. हा प्रश्न असेल 8 गुणांसाठी. यामध्येही 3 प्रश्न विचारलेले असतील, 3 प्रकार असतील. या तिन्ही प्रकारांमधून कोणतीही एक कृती आपल्याला सोडवायची आहे. पहिला आहे प्रसंग लेखन. कोणता तरी प्रसंग दिलेला असतो, त्यावर आधारित आपल्याला लेखन करायचं असेल. दुसरं आहे आत्मकथन. कोणताही एक घटक असेल, त्या घटकाचं आपल्याला आत्मकथन लिहायचं आहे. आणि तिसरं आहे वैचारिक. स्वतःचा विचार करून, स्वतःच्या मनातून तुम्हाला काय वाटतंय असा विचार करून जो निबंध लिहायचा आहे तो आहे वैचारिक. या तिन्ही प्रकारांचे मुद्दे तुम्हाला दिले जातात आणि त्या मुद्द्यांवरून तुम्हाला निबंध लिहायचा आहे. इथे तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे, प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, लेखन करणं महत्त्वाचं आहे. ह्या सर्व कृती आपण अभ्यासणार आहोत, पाहणार आहोतच. असा हा आपला 80 मार्कांचा आराखडा आहे, आपण पाहिलेला आहे. धन्यवाद.